जय जिजाऊ, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की 2019ला ज्यांनी मी पुन्हा येईन अशी एक प्रतिज्ञाच केली होती, सगळ्या महाराष्ट्राला ती ऐकू घातली होती किंवा सगळ्या महाराष्ट्राला तसं वचन दिलं होतं की मी पुन्हा येणार आहे म्हणून. ते 2019ला तर पुन्हा येऊ शकले नाही, पण 2022 मध्ये आले होते, पण ते अर्धवटच आले होते. पण 2024 मध्ये मात्र कोणीच कल्पना केली नव्हती इतक्या ताकदीने ते महाराष्ट्रात पुन्हा आलेले आहेत. नुकताच काल त्यांचा शपथविधी पार पडला. शपथविधी सुद्धा दिमाखात आणि एकदम मोठा असा भव्य दिव्य पार पडला. पण मूळ मुद्दा असा आहे की ते ज्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेले आहेत, त्या मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांना नेमका कोणता मार्ग घेऊन गेला, तर तो अत्यंत गुप्त मार्ग आहे, ज्याच्यावर सध्या तरी चर्चा होत नाही. चर्चा सध्या कशावर होते, तर सगळ्यात जास्त चर्चा होते ईव्हीएमवर, त्याचबरोबर पैसे वाटपावर, त्याचबरोबर लाडकी बहीणवर, त्याचबरोबर हिंदुत्वावर. आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन काही गेम होते, काही गेम्स आहेत जे अजून कोणी समजून घेतले नाहीत. ह्या सगळ्या तर गोष्टी निश्चितच आहेत. निवडणूक आयोगावर सुद्धा शंका उपस्थित केली आणि खरी त्या शंकेला सुद्धा वाव आहे. भरपूर ठिकाणी आकडेवारीमध्ये घोटाळा आहे, भरपूर ठिकाणी मतदानात अचानक वाढ झाली म्हटली, अशा सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं जर याच्यात काय असेल आणि ते जो मार्ग आहे त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा, ज्याच्यामध्ये निवडणुकीच्या निकालानंतरही काही विघ्न आले होते, शिंदे साहेबांनी मधातच थोडंसं ताणून धरलं होतं, किंवा हे जे काही घडलं होतं, त्या सगळ्यावर आपण बारकाईने तर चर्चा करणार आहोत. पण हा जो मार्ग आहे ना, तो मार्ग तुम्हाला पटते का पहा एकदा. तो मार्ग मी तुम्हाला आकडेवारीसही अत्यंत स्पष्ट करून दाखवणार आहे. मुळात तुम्ही अजूनपर्यंत जर एटीएम गुरु हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन बेल दाबा, म्हणजेच ती घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला मिळतील. आता मूळ मुद्द्याकडे येऊयात की असा कोणता मार्ग आहे ज्या मार्गामुळे फडणवीस पुन्हा एकदा इतक्या ताकदीने आले. 2019ला 105 सीटा त्यांच्या आलेल्या होत्या, की नाही. त्या 2024 मध्ये डायरेक्ट 132 झाल्या आणि तेही 149 लढवून 132 सीट्स आल्या. किती कमाल आहे. एकंदरीत महायुतीच्या सीट किती आल्या, तर 234 आल्या. आता हे सगळं झालेलं आहे, पण कोणत्याही गावात फटाके नाही, जल्लोष नाही, कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका निघाल्या नाही, काय नाही. म्हणजे नेमकं काय भानगडी. स्वतः दरेकर यांना जेव्हा निकालाच्या नंतर विचारलं तेव्हा दरेकर म्हणले की आम्ही येऊ असं आम्हाला माहित होतं, पण इतक्या मताधिक्याने येऊ किंवा इतक्या बहुमताने येऊ असं आम्हाला वाटलं नव्हतं. याचा अर्थ ज्यांनी निवडणुका लढवल्या त्यालाच वाटलं नव्हतं की आपण जिंकणार की नाही. ते म्हणजे जो पैलवान कुस्ती खेळतोय त्यालाच माहित नव्हतं आपण जिंकणार की नाही. ते तर बाकी जनतेची काय कथा आहे मग, आहे की नाही. मग अशा पद्धतीने अनपेक्षितपणे एवढ्या सीटा मिळवणं, अनपेक्षितपणे एवढं मोठं बहुमत मिळवणं, याच्या मागे नेमकं काय आहे. बऱ्याचशा गोष्टींची चर्चा झाली, पण काही गोष्टी अजूनही चर्चा व्हायची राहिली आहे. नेमका त्यांचा राजमार्ग किंवा त्यांचा मुख्यमंत्री पदापर्यंतचा हा जो मार्ग आहे, तो भुयारी मार्ग नेमका कोणत्या मार्गे कसा काढलेला आहे, ज्या मार्गावर कोणाचंही लक्ष नाही किंवा ज्यांनी किंवा डोळेझाकपणा करत आहेत, तर आपल्याला ते पाहायचं आहे. मुळात हा सगळा जो खेळ आहे ना, हा खतरनाक खेळ आहे. 149 पैकी 132 सीट निवडून येणं म्हणजे न भूतो न भविष्यती असा एक प्रोग्राम आहे. 84% यश सोपं नाही. हे खूप भयानक आहे, भयानक. आणि ते भयानक कसं आहे ते तुम्हाला मी दाखवतो. बऱ्याच लोकांनी असं सांगितलं की ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे की नाही माहित नाही, ते तज्ज्ञांनी सिद्ध करावा आणि बाकीच्यांनी तो मान्य करावा आणि मग लोकशाहीनुसार बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या. कारण 2014 पूर्वी बीजेपीच म्हणत होती की ईव्हीएम म्हणजे हे मत खाणारं राक्षस आहे आणि याला बाहेर काढून टाका आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. 2014 नंतर ते सत्तेत आले. आता काँग्रेस म्हणत आहे की ईव्हीएम म्हणजे मत खाणारं राक्षस आहे आणि ते निकाल लावतं म्हणून त्याला बाजूला काढा. आता दोन्ही पक्षाचं जर तेच मत असेल तर निश्चितपणे ईव्हीएमला बाजूला करून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला काय हरकत नाही. पण याच्यापूर्वी मी ईव्हीएमवरचा व्हिडिओ केलाय, तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तो पाहून घ्या तुम्ही ईव्हीएमवरचा व्हिडिओ. माझ्या मते तरी ईव्हीएम मध्ये काय घोळ होऊ शकतो आणि काय नाही ते मी त्याच्यामध्ये क्लिअर सांगितलेलं आहे. आता परत त्याच गोष्टीकडे जात नाही. आता महत्त्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला की एक जो मार्ग आहे, मार्ग असा एकदम खतरनाक आहे बघा. आता मी आमच्याच हिंगोली जिल्ह्याचं एक उदाहरण घेतो, तुम्हाला सांगतो की हा मार्ग कसा तयार झाला मुख्यमंत्री पदापर्यंत जाण्याचा. तर पहा, आमच्या इथे हिंगोली विधानसभा आहे 94 मतदारसंघ, विधानसभा 94 नंबर आहे. आणि याच्यामध्ये काय झालं तर याच्यामध्ये महायुती आणि महाआघाडी या दोघांची 1 बाय 1 अशी टफ फाईट लागली होती. सगळ्यांनाच असं वाटलं होतं की इथं 100% काय आहे, तर 100 नाही, 101 नाही, तर 102% नाही, तर 1001% महाआघाडीची सीट लागते. पण निवडणुकीचा फॉर्म भरल्यानंतर आणि जेव्हा फॉर्म भरून मुदत संपल्यानंतर आणि जेव्हा फॉर्म राहिले तेव्हा मात्र एक नवीन चित्र समोर आलं. ते चित्र असं होतं बघा. विजयी झालेले कोण आहेत, तानाजीराव मुटकुळे, ज्यांना मतं पडलेली आहेत 74,584. किती मतं पडलीत, 74,584 मतं पडलीत. पराभूत उमेदवार कोण आहेत, तर रुपालीताई राजेश पाटील, ज्या की शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाकडून उभ्या होत्या आणि त्यांचं चिन्ह होतं मशाल. इकडे होतं कमळ. कमळ आणि मशाल दोघांमध्ये टफ फाईट होती. यांना पडले 63,858, म्हणजे 10,926 मतांनी यांचा पराभव झाला. किती मतांनी, फक्त 10,000 मतांनी. आता
याच्यामध्ये महत्वाचं काय आहे जे मी तुम्हाला मार्ग सांगत आहे की नेमकं काय काय घडले कोणकोणत्या मतदारसंघात मी तुम्हाला ते सांगत आहे. आता बघा हे आहेत भाऊराव बाबूराव पाटील, है की नाही, भाऊराव बाबूराव पाटील म्हणजे भाऊ पाटील गोरेगावकर. हे सुद्धा महाआघाडीचेच आहेत, हे सुद्धा काँग्रेसचे आहेत आणि यांना तिकीट मिळालं असतं तर शिवर शॉट हे निवडूनच आले असते असं सगळ्यांचं आता मत आहे. कारण यांनी अपक्ष राहून किती मतं घेतली, 22,267 मतं घेतली. ह्या किती मतांनी पडलेल्या आहेत, फक्त 10,000 मतांनी. आणि काँग्रेसच्याच एका माणसाने अपक्ष राहून किती मतं घेतलीत, 22,267. त्यानंतर हे आहेत आपले रमेश विठ्ठलराव शिंदे, जे की मराठा आरक्षणामध्ये सक्रिय कार्यकर्ते होते. जरांगे पाटलांसोबत त्यांनी काम केलेलं होतं आणि त्यांनी फॉर्म भरला आणि काढून घेतला नाही. त्यांना असं वाटलं की आपण मराठा आरक्षणाच्या या मागणीसाठी आपण इतके दिवस काम केलेलं, आपण लढलं पाहिजे आणि ते लढले. त्यांना किती मतदान पडलं, 19,336. पहा 19,000, 22,000, इथं पडलेला उमेदवार फक्त 10,000. त्याच्यानंतर आणखी कोण आहेत तर हे आहेत प्रकाश दत्तराव थोरात. तर हे थोरात सुद्धा मुळातले काँग्रेसचे, काँग्रेसनं तिकीट दिलं नाही म्हणून वंचित कडून उभं राहिले. यांना सुद्धा 23,994 मतदान पडलं. किती, 23,994. आणि हे सुमठाणकर साहेब यांना पडलं 10,918. तर सुमठाणकर साहेबांचं काही नाही, समजा हे बीजेपीचेच होते असं समजून घ्या की हे 74,000 आणि परत यायचं 10, 74 आणि 10 84 झालं समजा. म्हणजे इकडून पहा किती झाले, 84,000 मतदान झालं. ओके राईट. आता यांचं जर आपण पाहिलं एकत्रित तर हे आहेत 74, म्हणजे जिंकणाऱ्याला मिळालेली मतं आहेत 74,000 आणि हारलेल्यांना म्हणजे ज्याच्यातले 2 काँग्रेसचेच आहेत आणि तिसरा महाआघाडीचा म्हणजे उबाटा शिवसेनेचा आहे आणि चौथे आपले रमेशराव शिंदे, डॉक्टर रमेश शिंदे, या सगळ्यांना मिळालेलं मतदान आहे 1,40,000. म्हणजे 17 दोन्ही 34, म्हणजे 7 दोन्ही 14, म्हणजे जवळपास दुप्पटीनं मतदान हे विभागल्या गेलेलं आहे. दुप्पट मतदान हारलेल्या उमेदवारांना. किती मतदान आहे, दुप्पट मतदान आहे. म्हणजे जिंकणाऱ्यापेक्षा 66,339 मतदान दुसऱ्यांना आहे. याचा अर्थ इथं ईव्हीएम हॅक झालं का कोणी सांगू शकेल का, हे ईव्हीएम हॅकिंग आहे का? मग याच्याकडे कोण लक्ष देणार? हे जे महाआघाडीनं जी काशी करून घेतलेली आहे स्वतःचं, की त्याला जे काँग्रेसचा माणूस स्वतःचं सांभाळता आलं नाही, हे माणूस काँग्रेसचं सांभाळता आलं नाही आणि अशा पद्धतीने इथं जे आहे ज्याला तिकीट द्यायला पाहिजे ते त्याला न देता जे दुसऱ्याला दिलं, ह्या सगळ्या ज्या भानगडी झाल्या, या भानगडी एकाच मतदारसंघातल्या नाही, ह्या प्रत्येक मतदारसंघातल्या आहेत. म्हणजे जिंकणारापेक्षा दुपटीनं मतदान पडलेलं आहे कोणाला, या दोघा तिघायला. आणि हे दोघं तिघे जण कोण आहेत तर हे विरोधी पक्षातले आहेत. म्हणजे बघा तुम्ही काय झाले तर मताचं ध्रुवीकरण झाले आणि ते खूप मोठ्या पद्धतीने मतविभागणी खूप मोठ्या पद्धतीने करून आणलेली आहे. मग एवढं केल्यावर त्याला 5 आणि 10% मतदान घ्यायची काय गरज आहे? जर तुमच्या 50% मतदानाचं जर समजा तुम्ही दुसरीकडे घालत असले यायला म्हणजे हे जे हारलेले आहेत का, हे 63,000 जरी काढून टाकले का तरी उरलेल्यामध्ये परत निवडून येईल माणूस. हे 24,000, हे 20,000 आणि हे 24,000, 24 आणि 24 48 आणि 20 68, 68 आणि 10 78. म्हणजे हा पराभूत झालेला उमेदवार सोडून उरलेल्याचं मत मोजले तरी सुद्धा हा माणूस काय होईल, पडल आणि हे बाकीचे जिंकून येतील. इतकं भयानक पद्धतीने ही मत विभागणी झालेली. एवढंच नाही, दुसराही मतदारसंघ सांगतो तुम्हाला, आमचा वसमतचा मतदारसंघ आहे की नाही. तर वसमतच्या मतदारसंघामध्ये जिंकलेल्या माणसाला किती आहेत तर राजूभैया नवगरे आहेत, 1,07,000 मतदान त्याला पडलं. हारलेले उमेदवार दांडेगावकर साहेब आहेत, त्यांना 78,000 आहे. परत एक हारलेले उमेदवार, त्यांना 35,000 मतदान आहे. किती आहे, 35,000. परत पुन्हा ह्या जयस्वाल प्रीती मनोज आहेत, यांना 14,000 आहे. परत यांना 2,700 आहे. आणि असं सगळं मिळून पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर जिंकणाऱ्या उमेदवाराला मिळालेली मतं 1,07,000 आहेत आणि हारलेल्यांना मिळालेली मतं 1,18,000 आहेत. म्हणजे इथं सुद्धा 10,000 हारलेले प्लस आहेत. वास्तविक पाहता इथं समजा यांना मतदान जास्त मिळालं, इथं असंही हे सगळे एकत्र आले असते तरी कदाचित निवडणूक अवघड गेली असती. कारण याला कारण वेगळे आहेत. कारण राजूभैया नवगरे जे आहेत ते मराठा आरक्षणासाठी काम केलेले आहे त्यांनी, किंवा त्यांनी थोडेफार मराठा समाजामध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूती, एक सर्वसामान्य कार्यकर्ता एवढा मोठा झाला किंवा सामान्य शेतकऱ्याचं पोरग आमदार झालं, अशा वेगवेगळ्या भावना त्यांच्याबद्दल होत्या म्हणून कदाचित इथला निकाल बदलला नसता. पण तरी सुद्धा सांगतो तुम्हाला की इथं असं आहे. आता तुम्हाला काही चार्ट दाखवतो मी. बघा, अचलपूर विधानसभा मतदारसंघामध्ये 78,000 मतदान पडले जिंकणाराला. ठीक आहे, किती, 78,000. आणि बबलू भाऊ देशमुख नावाचा एक माणूस होता, त्याला 12,000 मतदान पडलं. कोणी उभं केलं ते तुम्ही विचार करा, कोणी उभं केलं? त्याला 66,000, त्याला 12,000. म्हणजे पहा, त्याच्यानंतर आहेरीमध्ये 54,000 माणूस निवडून आले आणि 1,12,559, म्हणजे 54,000 कोट आणि 1,12,559, म्हणजे 54च्या दुप्पट आणि दुपटीच्याही पेक्षा जास्त बाकीच्या उमेदवाराला मतदान आहेत. म्हणजे मतदानाचं किती डिवायडेशन झालं, भयानक पद्धतीने डिवायडेशन केलं. मग मला सांगा, जिथं याला 54,000 आहेत तर इथं 1,08,000, म्हणजे 50%, 60% म्हणजे
दुप्पट मतदान जर तुमचे मतदारच खाते असतील, तुमच्याचकडचे उभे राहिलेले आघाडीतले इकडचे तिकडचे त्यांनीच उभे केलेले, तर मला सांगा दुप्पट मतदान जर ते मतदानाची विभागणी करत असतील तर त्याला ईव्हीएम हॅक करायची काय गरज आहे हो? हा, काहीच गरज नाही. त्याच्यानंतर पुढे पहा, इथं पहा अहमदपूरला 96,000वर विजयी आहे आणि 1,34,000 म्हणजे किती झाली? हे 34 आणि हे 6 4 48 म्हणजे 50,000 मतं विभागून दुसरीकडे गेलेली आहेत. 50,000 मतं. मग सोपं आहे काय सगळं? इथं पहा 72,000 आणि 1,51,000 72 दोन्ही दीड म्हणजे 1,44च होतात. त्याच्याही पेक्षा जास्त म्हणजे इथं सुद्धा दुप्पट मतदान जे आहे ते विभागून टाकण्यात आलेलं आहे. दुप्पटीपेक्षा जास्त मतदान विभागलेलं आहे. विभागले एक जिंकणाऱ्याला 72 आणि हारणाऱ्यांना सगळ्यांना मिळून 1,51 असं जर सगळं पाहिलं तुम्ही तर लाख लोकांचा फरक आहे. दुप्पट तिप्पट मतांचा फरक आहे. इतक्या भयानक पद्धतीनं मत विभागणी झालेली आहे की इथं ईव्हीएम हॅक केलं म्हणणं म्हणजे महाआघाडीनं किंवा महायुतीनं म्हणजे हे जे प्लॅन केलेले होते महायुतीनं त्या प्लॅनवर माती फिरणार, डोळेझाक करणार, पुढच्या वेळेस पुन्हा हेच घडणार. म्हणजे महाआघाडीला असं वाटलं की लोकसभेला आपण जिंकलो, आता आपल्याला काहीच करायची गरज नाही. त्या 6 महिन्यामध्ये त्यांनी चकार विकास नावाच्या गोष्टीवर एकही शब्द काढला नाही. ना तरुणांसाठी बोलले, ना महिलांसाठी बोलले, ना कृषीसाठी बोलले, ना रोजगारासाठी बोलले, ना मराठा आरक्षणासाठी नाही, कोणत्याही गोष्टीवर बोलले नाही. आणि त्याच्यावर हे सगळे तर नाराज होतेच बोलले नसल्यामुळे. पण सगळ्यात महत्त्वाचं काम केलं की बीजेपीला किंवा महायुतीला माहित होतं की आपण आपल्या मतांची टक्केवारी वाढवू शकत नाही. कारण ती टक्केवारी सांगणार आहे मी तुम्हाला की 2019ला त्यांना किती टक्के मतं पडले आणि 2024ला त्यांना किती टक्के मतं पडले, काय फरक पडला ते बी चार्ट दाखवणार आहे. त्यांना माहित होतं की आपले मतं वाढू शकत नाहीत. मग आपले वाढत नाहीत ना, मग दुसऱ्याचे कमी करा. आणि हीच सगळ्यात मोठी खेळी, हाच तो मार्ग आहे जे मी तुम्हाला सांगतोय की काय केलं त्यांनी? आपले मतं वाढत नाहीत ना, मग दुसऱ्याचे कमी करा. बघा तुम्हाला सांगतो, भाजपाला 2019ला किती मतदान होतं? 25.75% आणि 2024ला किती आहे? 26.77%. आता जर ईव्हीएम हॅकच असला असतं, समजा ईव्हीएम हॅकच आहे, तसं म्हणतात बरेच जण की ईव्हीएम हॅक आहे, कदाचित हॅक आहे असेल, कदाचित मग हे 25% याच्यावर नाराज होऊन जर समजा हे 20% आले असेल आणि मग हे 26 झालं असेल तर आपण असं म्हणू की बा हे 5-6% ईव्हीएम ने हॅक करून इकडे टाकले असं म्हणू. पण मला सांगा, लाडकी बहीण आहे, हिंदुत्व आहे, त्याच्यानंतर रातोरात इलेक्शन कमिशनच्या पोलिसांसमोर, इलेक्शन कमिशन समोर सुद्धा असे व्हिडिओ आलेत की त्यांच्या समोर पैसे वाटायत. मग पैसा वाटप आहे, या सगळं करून गेल्या वेळेस पेक्षा 1% मतदान वाढवणं काय अवघड आहे का? लय वाढवलंय का? 1% वाढवले. 1% म्हणजे 25.75 आणि 26.77, 1% आणि 0.2 पॉईंट म्हणजे 1%च वाढवले फक्त मतदान. मग एवढं 1% मतदान विकत घेऊन किंवा मग लाडकी बहिणीमुळं किंवा मग हिंदुत्वामुळं किंवा मग अशा कुटाण्यांमुळं काही करून वाढवता येत नाही का? तर 100% वाढवता येते. म्हणजे ईव्हीएम हॅक आहे की नाही हा तर मुद्दा आहेच, तो मुद्दा तसाच राहील, 100% राहील. त्याच्यावर काय निर्णय यायचा तो येईल, ते खरंच हॅक होते की नाही हे नंतर कळेल, कधी नाही कधी बाहेर पडेल. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की मतांचं जे डिवायडेशन केलेलं आहे, महायुतीनं स्वतःचं मत एकत्र ठेवलं जेवढं आहे तेवढं, आणि यायला मात्र महाआघाडीला बिलकुल एकत्र ठेवता आलं नाही. यायचं मतदान इतकं विभागलं गेलं की एका मतदारसंघात जिंकलेल्यापेक्षा दुप्पट मतदान यायला या तिघांना मिळून. कोणाला? म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेला, त्याच्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला, इंदिरा काँग्रेसला. तर या तिघांना ह्याच्यापेक्षा दुप्पट मतदान आहे, पण ती एकाच माणसाला नाही, तिघाच्या 3 माणसाला आहे. मग अशा पद्धतीनं मतांची विभागणी झाली आणि हा सगळा कार्यक्रम पार पडला. आता आणखी महत्त्वाचे काही आकडे सांगतो मी तुम्हाला, ते बघा. इकडे बघा, बीजेपीला एकूण मतदान किती मिळालेलं आहे? तर 1,72,93,650, 1,72,00,000. त्याच्यानंतर इकडे मतदान आहे पहा, शिवसेनेला किती मिळाले? शिंदे सेनेला 79,00,000. त्याच्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेला 64,00,000. म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेपेक्षा या शिवसेनेला जास्त मतदान मिळाले. का झालं असं? कारण इथं काय झालं माहितीये का? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या ठिकाणी जिथं यानं माणसं दिली तिथं किंवा एनसीपीला किती आहे? 72,00,000 मतदान आहे आणि एनसीपी अजित पवारच्या गटाला 58,00,000 आहे. मग तुम्हाला असं वाटेल की बाबा इथं तर फक्त काय आहे? 58,00,000च मतदान आहे यांना, एनसीपी अजित पवार गटाला, आणि एनसीपी शरद पवार गटाला 72,00,000 मतदान आहे. तरी पण समजा यांचे इतके जास्त आले आणि यांचे कसे कमी आले? याचे 41 सीटा आल्या आणि याच्या 16 सीटा कशा आल्या? तर त्याला कारण आहे, कारण यांनी सीटाच किती लढवल्या हो? यांनी सीटा कमी लढवल्या. यांच्या सीटा किती होत्या? 84 सीटा लढवल्या होत्या. कोणी? एनसीपीनं. यांनी किती लढवल्या होत्या? 55 का काय सीटा लढवल्या होत्या, जे काय लढवलं 55 का 57. म्हणजे यांच्या 23 पैकी इतके, म्हणजे कमी सीट लढवून सुद्धा 58,00,000 मतदान आणि याने 84 लढवून सुद्धा 72,00,000 मतदान. मुळात काय झालं
की हे जे शरद पवार साहेबाची काँग्रेस आहे ती, त्याच्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेस आहे ती आणि शिवसेना उभाटा या तिघांनी मिळून स्वतःचं नुकसान स्वतः करून घेतलं. यांनी ना यांच्यात ताळमेळ होता, ना उमेदवार धड दिले, ना त्या उमेदवाराचा प्रचार केला, ना राहुल गांधी प्रचाराला आले, ना कोणीच आले आणि काहीच नाही. यांनी स्वतःच्या पायावर स्वतः दगड मारून घेतलेला. ही गोष्ट सगळ्यात महत्वाची लक्षात ठेवणे. जर यांनी आता हे सुद्धा नुसतं ईव्हीएमच्या नावानं खापर फोडलं तर पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा यायची बोंब अशीच होणार आहे ना अशीच राहणार आहे. यायचं मतदान वाढणार नाही. महायुतीचं मतदान वाढणार आहे का? महायुतीचं मतदान वाढणार नाही, पण त्याचं आहे तेवढं ते पक्क ठेवतील जशाला तसं. पण या सगळ्यांचं मात्र मतदान दिवसेंदिवस कमी होतील, कारण आता 2-2 उभे केले ते पुढच्या वर्षी याच्यातले 4-4 उभे करतील ते. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचा जर राजमार्ग कोणता असेल इथपर्यंत जाण्याचा, मुख्यमंत्री पदापर्यंत जाण्याचा, तर तो आहे फोडा आणि राज्य करा. बस आपले जशाला आहेत तेवढे ठेवायचे, दुसऱ्याचे फोडायचे. आपले जेवढ्याला तेवढे ठेवायचे, दुसऱ्याचे फोडायचे. आपण 25%चे 25%वरच राहिले, 26%वरच राहिले, पण दुसऱ्याला मात्र मागच्या वेळेस जितके पडले होते तितके यावेळेस पडू दिले नाही. बघा हे किती होते? शिवसेनेला 16% होते, यावेळेस किती आले? 12%. 4% कुठे गेले यायचे माहित नाही. इकडे बघा एनसीपीला 16% होते, 90%वर आली. एसपी 11%वर आली. एनसीपी दोघं मिळून किती झाले? 11, 9, 19. म्हणजे हे एसपी किती झाले? 11% झाले. इथं 16% होतं, 11% आलं. हे बघा हे इंडियन नॅशनल काँग्रेस 15% होतं, 12%वर गेलं. म्हणजे तुम्ही विरोधी पक्षात असून तुम्ही ज्या पद्धतीने आवाज उठवायला पाहिजे प्रश्नावर ते उठवू शकले नाही. तुमचं मत कमी झालंय आणि तुमचं कमी झालेलं मत कुठे गेलंय? अपक्षाला गेलंय आणि तुमच्याच अपक्षाला गेलंय. म्हणजे तुमचं मत तेवढंच आहे, पण तुम्ही ते विभागू दिलं, दुसऱ्याकडे जाऊ दिलं. याहीनं मात्र जाऊ दिलं नाही. 25% जे आहे का ते पक्क तसंच धरून ठेवलं आणि त्याच्यामध्ये 1%ची वाढ केली. आणि हीच खरी गेम आहे, फोडा आणि राज्य करा. आणि म्हणून हे सगळे फोडलेले यांनी लोक त्यांनी उभे केले आणि त्यांनी मरणाचे मतदान घेतले. अगदी जिंकलेल्या उमेदवारापेक्षा दुप्पट मतदान दुसऱ्याला आहेत, तरी सुद्धा जिंकलेला उमेदवार जिंकला, कारण जे दुप्पट मतदान पडलं ते 3-4 जणात विभागल्या गेलेलं आहे आणि यांना मात्र जेवढं आहे तेवढं एकट्याला आहे. आणि अशा पद्धतीनं पुन्हा एकदा फडणवीस साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. हरकत नाही, आमच्या त्यांना भरभरून शुभेच्छा आहेत. फक्त फडणवीस साहेबांनी यावेळेस खुनशी राजकारण करू नये, किंवा मला मागच्या 5 वर्षात असा त्रास याने दिला त्याने दिला म्हणून आता त्याला मी पाहूनच घेतो किंवा त्रासच देतो, असं न करण्यापेक्षा त्यांनी बदला घेण्यापेक्षा बदलण्याची भाषा केली पाहिजे, है की नाही? बदल्यापेक्षा बदलणं कधी चांगलं असते आणि म्हणून बदल्यापेक्षा हा महाराष्ट्र बदलवण्यासाठी त्यांनी काम केलं पाहिजे आणि त्यांनी या महाराष्ट्राचं भवितव्य चांगलं घडवलं पाहिजे. इथले सगळे उद्योगधंदे जे गुजरातला जात होते ते बंद केले पाहिजे. महाराष्ट्राला पुन्हा एकदा नव्यानं वैभव प्राप्त करून दिलं पाहिजे, अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एटीएम गुरु हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडं हे सगळं आहे, जाऊ द्या, हे सेना भाजप राष्ट्रवादी 48% मतदान यायला पडलं, 33% यायला पडलं, 13% यायला पडलं, हे सगळं सोडून द्या, काही विषय राहिला नाही. आता आपल्याकडे एटीएम गुरु एज्युकेशन नावाचा ॲप आहे. त्या ॲपमध्ये न्यायमूर्ती गायकवाड सर इंग्रजी स्पीकिंग कोर्स शिकवतात. ज्यांना थोडंफार इंग्रजी येते किंवा फक्त शब्दपाठ आहेत काही मोजके सोपे ते सुद्धा सरांच्या इंग्रजीमुळे बोलू शकतात. छानपैकी ते होमवर्क देतात, छानपैकी रोज शब्दपाठ करायला देतात, त्याची पीपीटी देतात, त्याचं सगळं करतात. ते हाताच्या 10 बोटावर वेगवेगळे वाक्य करायला शिकवतात. असं सगळं करून ते छानपैकी इंग्रजी बोलायला शिकवतात. तर 5वी ते म्हातारा असलेलं कोणते माणूस, 5वी पासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत ज्यांना थोडंफार इंग्रजी येतं किंवा ज्यांना फक्त इंग्रजीचे काही शब्द येतात, असे सगळेच लोक ही इंग्रजी खूप छान उत्तम पद्धतीनं शिकू शकतात. म्हणून हे घ्या. त्याचबरोबर आपलं नवोदय आणि स्कॉलरशिपच्या सध्या एक्झाम्स चालू आहेत, म्हणजे परीक्षा चालू आहेत. त्या परीक्षेचे तुम्ही आता आपण 50 पेपर घेणार होतो, त्याच्यापैकी 4-5 झालेले आहेत. बाकी उरलेले पेपर सुद्धा तुम्ही सोडवू शकता या ॲपमध्ये येऊन. त्यानंतर मराठी व्याकरण आहे, एकदम सोप्या पद्धतीने शिकवलेलं, फक्त 100 रुपयामध्ये बॅच आहे. जगात कोणीही इतक्या स्वस्त दिले नाही तेवढी आपली स्वस्त आहे. सगळ्या गरिबांसाठी आहे. ज्याच्याकडे पैसे नसतील त्याला फुकट पण आहे. आपल्याकडे असंही सुद्धा पैसे कमी फुकटवाले जास्त आहे, त्याच्यामुळे काय अडचण नाही. आपल्याला फक्त शिकवायचंय. पैसा हा लोकांच्या शिक्षणामधला अडथळा निर्माण होऊ नये एवढंच एक आपलं स्वप्न आहे. आणि त्याच्यामुळे ज्याला हवंय त्यांना घ्या, ज्याच्याकडे पैसे नसतील त्यांना फोन करा, त्याला फ्री आहे. ओके, धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. पुन्हा एकदा एटीएम गुरु चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती करतो आणि थांबतो.